अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जावो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या 24 ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे आहे. या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी वेगवेगळे व्रत सांगितले गेले आहे. पण श्रावणच महिन्यात येणाऱ्या सोमवाराचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी खास पूजापाठ केले जातात. सोमवार हा शिवशंकराला समर्पित आहे. श्रावण सोमवारी शंभो महादेवावर खास अभिषेक केला जातो. तसेच शिवामूठ वाहण्याची प्रथा देखील आहे. यंदा 4 श्रावण सोमवार आलेले आहेत आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते. आता तिळाची शिवामूठ म्हटलं तर की सगळ्यांना तिळाचं तेल आठवतं. खास करून हिवाळ्यात तिळाचा वापर केला जातो. शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. पण ती समई किंवा नंदादीप यामध्ये तिळाचं तेल वापरलं जातं आणि तीळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणूनच श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते. आता बऱ्याच जणांना असा प्रश्नसुद्धा पडला असेल की शिवामूठ तीळ आहे, मग कोणते तीळ वापरावे? पांढरे तीळ वापरावे की काळे तीळ शिवामूठ म्हणून वापरावे? तर पहा, दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला जे तीळ अर्पण करायचे आहेत तर ते पांढरे तीळ शिवामूठ म्हणून वाहायचे आहेत. काळे तीळ हे चुकूनही वापरायचे नाही. जेव्हा आपण शिवलिंगावरती तीळ हे शिवामूठ म्हणून वाहत असतो तेव्हा आपल्याकडून एक दान होत असतं आणि हे दान केल्याने आपल्याला कधीही कशाचीच कमतरता भासत नाही. या उलट आपल्यामध्ये वाढ होते, आपली प्रगती होते. या केलेल्या दानाचं आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होत असते. योगायोगाने या श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहेत. अतिशय दुर्मिळ असा महासंयोग तयार झालेला आहे, तर तो दुसऱ्या श्रावणी सोमवाराला जुळून आलेला आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान शिवशंकराच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या दुसरा श्रावण सोमवार. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू. ही वस्तू आणल्याने घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरातील भांडणे, दोष नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहे आणि नंतर त्या वस्तूचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे बेल आयकॉन दाबल्यावर ऑलला प्रेस करा. नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओलाही एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. सकाळपासून तर ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल. जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार असाल तेव्हा तुम्हाला फक्त ही एक वस्तू शिवमंदिरातून आपल्या घरी घेऊन यायची आहे. पुराणानुसार ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा एक उपाय अवश्य केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सोमवार भगवान महादेवासोबतच माता पार्वतीला देखील समर्पित आहे. या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते
आणि म्हणून श्रावण महिन्यातील सोमवार लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि याच दिवशी एकादशी तिथीसुद्धा आलेली आहे. एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागतं असेल, तर वारंवार काही ना काही आर्थिक अडचणी येत असेल, तर तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला तसं यश मिळत नसेल, हवं तसं यश मिळत नसेल, तर जिथे तुम्ही 50 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, आलेला पैसा घरातून काही ना काही कारणाने बाहेर जात असेल, तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असतो का? अजिबात नाही. तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुखशांती, समृद्धी असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरात पैसा टिकत नाही किंवा एखाद्या गोष्टीचं तुमच्यावरती कर्ज झालं आहे, त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल, कर्ज तुम्ही परत फेडण्याचा प्रयत्न करीत आहे पण तेवढा पैसा येत नाही किंवा योग्य मार्ग मिळत नाही, तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करा. तसेच हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच भगवान महादेवाच्या कृपेने पूर्ण होईल. आता हा जो उपाय आहे ना, हा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सोमवारी करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी नाहीच जमलं, तरच मग तुम्ही पुढच्या श्रावण सोमवारी म्हणजे 3ऱ्या श्रावण सोमवारी केला तरी चालेल. फक्त श्रावण महिन्यातील सोमवारीच हा उपाय आपण करणार आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, गाईचं कच्चं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक हा करायचाच आहे. शुद्ध पाण्याने, दह्याने, दुधाने जसा जमेल तसा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता उपाय स्त्रिया, पुरुष, मुलं कोणीही करू शकते. उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. आणि पाणी हे तुमच्या स्वतःच्या घरातलंच असावं. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरातलं पाणी देवांना अर्पण करता, तेव्हा तुम्ही तुमच्या घरातला हा एक पत्ता देवांना सांगत असतात. म्हणूनच तुमच्या स्वतःच्याच घरातलं पाणी असावं. त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत. आणि यानंतर हे जल घेऊन तुम्हाला 5 बेलाची पानं देखील घ्यायची आहेत. ज्या पानाला 3 पानं असतात किंवा 5 पानं असतात अशीच पानं तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर ही 5 बेलाची पानं आणि पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या भगवान महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर ही 5 बेलाची पानं जी आहे तर ती पाण्याने ओली करायची आहेत. त्यांचा देठ जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आणि यानंतरच ही 5 बेलाची पानं जी आहे तर ती तुम्हाला पालथी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. म्हणजे पानाचा जो गुळगुळीत मऊ भाग असतो तर तो शिवलिंगाच्या साईडने येईल. अशा पद्धतीने ही 5 बेलपत्र अर्पण करायची आहे. आणि अर्पण करताना देठ हा तुमच्या साईडला येईल अशा पद्धतीने अर्पण करावे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान महादेवाला आणि माता पार्वतीला स्मरण करायचं आहे. आणि शिवलिंगावरती जर कोणी तिथे बेलपत्र अर्पण केलेलं असेल, म्हणजे बेलाचं पान असतं तसं बेलाचं फळ सुद्धा असतं, तर ते जर कोणी अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. ते फळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे. जर शिवलिंगावरती कोणीही बेलफळ अर्पण केलेलं नसेल तर अशा वेळी तुम्ही स्वतःचं बेलफळ घेऊन घरी यायचं आहे आणि ते अर्पण करायचं आहे.
पूजा करून झाल्यानंतर पुन्हा तेच उचलून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आणि जर तुम्ही स्वतः घेऊन गेले आणि शिवलिंगावरती कोणी अर्पण केलेलं असेल तर तुमचं स्वतः तिथे शिवलिंगावरती राहू द्या. आणि दुसरं कोणी अर्पण केलेलं असेल तर ते उचलून तुम्हाला घरी आणायचं आहे. आता हे बेल फळ तुम्ही घरी आल्यानंतर आपल्या देवघरासमोर हे फळ आपल्या उजव्या हातात घेऊन उभं राहायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत, ज्या काही संकटं सुरू आहेत, तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे भगवान महादेवांना प्रार्थना करायची. आणि जे हे फळ आहे तर हे आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. जिथे कोणी हात लावणार नाही अशा ठिकाणी हे बेलफळ जे आहे तर ते ठेवायचं आहे. तुम्ही देवघरामध्ये ठेवा तरीही चालेल. आता किती दिवस हे फळ ठेवायचं आहे तर संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत हे बेलफळ तुम्हाला तुमच्याच घरात ठेवायचं आहे. श्रावण महिना संपल्यानंतर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावरून एक बेलफळ जे आहे तर ते उचलून आपल्या घरामध्ये आणायचं आहे. बेलफळ हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे आणि ते आपण शिवपिंडीवरून उचलून आपल्या घरात आणल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या बेलफळाला श्रीफळ सुद्धा म्हणतात. यात साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि हे फळ जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरातून आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये आणतो तेव्हा आपल्या घरात सुखसमृद्धी येते. आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला बेलफळ वाहणे अत्यंत शुभ मानले जाते. या बेलाच्या झाडात विविध देवतांचा वास असतो आणि म्हणून हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. हे फळ आपल्याला घरात आणल्याने आपल्या घरात, आपल्या वास्तूत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भगवान शिवशंकराचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर राहतो. यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष, दारिद्र्यता ही आपल्या घरातून बाहेर जाते. ऋग्वेदात बेलाच्या झाडाला लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी आणि समृद्धीचे निवासस्थान मानले गेले आहे. आणि जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा तिच्या कृपेने घरातील दारिद्र्यता ही संपूर्णपणे नष्ट होते. आपल्या घरात ज्या काही समस्या आहेत तर त्या निघून जातात. आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर या दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ तीळ आहे. तर आपल्याला तिळाचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरी चालेल किंवा घरी केला तरीही चालेल. 21 पांढरे तीळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. 21 पांढरे तीळ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. आपल्या देवघरासमोर शिवलिंगासमोर तुम्हाला बसायचं आहे. शिवलिंग आपल्यासमोर ठेवायचं आहे आणि आसन टाकून तिथे तुम्हाला बसायचं आहे. यानंतर एक पांढरा तीळ हातात घ्यायचा आहे आणि एक वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर हा तीळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं. यानंतर दुसरा तीळ हातात घ्यायचा, पुन्हा एकदा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि हा दुसरा तीळ सुद्धा अर्पण करायचा. असं तुम्हाला एक एक करून 21 तीळ हे जे आहेत त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. जेव्हा तुम्ही हा 21 तिळाचा उपाय करता तेव्हा तुमच्या मनोकामना या पूर्ण होतात आणि तसेच लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते. तिच्या कृपेने घरात पैसा येऊन कर्ज फिटते. तर हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत आणि म्हणून तुम्ही दोन्ही उपाय दुसऱ्या श्रावण सोमवारी अवश्य करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. झालेली सेवा स्वामींची चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.